देशात आतापर्यंत लोकसभेच्या 17 निवडणुका झाल्या। या निवडणुकांमध्ये सर्वाधिक मतांनी कोण विजयी झाले? तुमचा अंदाज असा असेल की नरेंद्र मोदी, इंदिरा गांधी, राजीव गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू, तर तसं नाही आहे। ते नाव आहे प्रीतम मुंडे यांचं। बीडच्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे तब्बल 6,96,321 मतांनी विजयी झाल्या होत्या। प्रीतम मुंडे या तशा दिल्लीत रमणाऱ्या नेत्या आहेत। 2014 ते 2024 अशी सलग 10 वर्ष त्यांनी खासदारकी भूषवली। त्यानंतर बहिणीसाठी एक पाऊल मागे आलेल्या प्रीतम मुंडेंनी आता राज्यसभेवर त्यांना पाठवणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। भाजपचं धक्कातंत्र पाहता प्रीतम मुंडे दिल्लीत पुनरागमन करण्याची शक्यता आहे, त्याची उत्सुकता सुद्धा आहे। मात्र अशी काय कारणं आहेत ज्यामुळे अचानक प्रीतम मुंडेंच्या नावाची चर्चा सुरू झाली? आपण पाहूयात। प्रीतम मुंडे राज्यसभेत भाजपमधल्या रेसमधला हा नवा सरप्राईज चेहरा। जे 4 उमेदवार भाजपकडून राज्यसभेमध्ये जाणार आहेत त्यामध्ये अचानक प्रीतम मुंडेंचं नाव चर्चेत आलंय। भाजपच्या कोट्यातून रामदास आठवलेंची उमेदवारी निश्चित मानली जाते। उरलेल्या 3 जागांसाठी विनोद तावडे, धैर्यशील पाटील, विनय सहस्त्रबुद्धे, भागवत कराड, रावसाहेब दानवे, विजया राहटकर यांच्या नावाची चर्चा आहे। या नावांमध्ये नव्या नावाची भर पडली आहे, ती म्हणजे प्रीतम मुंडे यांच्या। प्रीतम मुंडे म्हणजे वडील गोपीनाथ मुंडेंची सावली, बहीण पंकजा मुंडेंचा भक्कम आधार आणि बीडच्या माजी खासदार। प्रीतम मुंडे सध्या 42 वर्षांच्या आहेत। 2005 मध्ये त्यांनी डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधून MBBSचं शिक्षण तर 2010 मध्ये MD पूर्ण केलं। नाशिकमधल्या गौरव खाडेंशी त्यांचं लग्न झालं। पंकजा मुंडेंच्या तुलनेत प्रीतम या राजकारणामध्ये बऱ्याच उशिरा आल्या। 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे विक्रमी मतांनी विजयी झाल्या। प्रीतम मुंडेंना तब्बल 9,22,416 मतं मिळाली। त्यांनी काँग्रेसच्या अशोक पाटील यांचा जवळपास 7 लाख मतांनी पराभव केला। बीडमधल्या या निकालानंतर प्रीतम मुंडेंची दिल्लीमध्ये दमदार एंट्री झाली। त्यानंतर 2019च्या लोकसभा निवडणुकीतही प्रीतम मुंडेंनी राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणेंचा पराभव केला होता। 2014 आणि 2019 मधल्या खासदारकीनंतर 2024 मध्ये मात्र भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी बीडमधून पंकजा मुंडे यांना रिंगणात उतरवलं आणि प्रीतम मुंडेंनी बहिणीसाठी लोकसभेचा प्रचार केला। आता प्रीतम मुंडेंना राज्यसभेसाठी पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे। त्यांना दिली जाऊ शकते का? हे पहा, राज्यसभेच्या बाबतीत अनेक नावं चर्चेत आहेत, तर त्यामधले एक नाव प्रीतम मुंडे यांचं आहे। कारण त्या खासदार होत्या 10 वर्ष आणि यावेळी पक्षाच्या आदेशानुसार मला त्यांनी लोकसभा लढवली होती आणि नॅचरली प्रीतमताईंनी उपाध्यक्ष म्हणून परदेशाचं काम केलंय, खासदार म्हणून केलंय। त्याचबरोबर अनेक नावं आणखी पण चर्चेत आहेत। तर आता बाकी निर्णय आमचे सर्व नेते करतील आणि ते निर्णय योग्य करतील अशी आमची अपेक्षा आहे। विरोधक असं म्हणतात की प्रीतम मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यामागे बीड आणि मराठवाड्यातल्या जातीय समीकरणांची ही चर्चा आहे। मराठवाड्यात गेला काही काळ मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला। मराठवाड्यातून मुंडेंचेच कार्यकर्ते असलेल्या आणि वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भागवत कराड यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली होती। मात्र भागवत कराड फारसे सक्रिय नाहीत। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कराडांविरोधात नाराजीही पाहायला मिळाली। त्यामुळे प्रीतम मुंडेंना राज्यसभेत पाठवून बीडमधला ओबीसींचा खुंटा भाजपला मजबूत करता येईल। 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजांचा पराभव केला होता। पुढच्या काळात धनंजय मुंडेंना बळ देण्याची रणनीती ही असू शकते। गोपीनाथ मुंडेंनी भाजपसाठी बीड लोकसभा मतदारसंघ मजबूतीनं बांधला होता। 2014ला स्वतः गोपीनाथ मुंडे, नंतर 2014च्या पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे आणि पुन्हा 2019च्या निवडणुकीत प्रीतम मुंडेंच्या रूपानं मुंडेंच्याच घरात आणि ओबीसींचं प्रतिनिधित्व करणारी खासदारकी राहिली। मात्र 2024 मधल्या लोकसभा निवडणुकीत बीडमधलं गणित उलटलं। मराठा आंदोलनाचा जोरदार फटका भाजपला बसला आणि पंकजा मुंडेंचा पराभव करत राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे विजयी झाले। त्यामुळे प्रीतम मुंडेंना राज्यसभेवर पाठवून पुढे लोकसभा निवडणुकीसाठी एखादा मराठा चेहरा देण्याचा विचार भाजप करू शकतं। मराठवाड्यातला बीड हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मतदारसंघ। गोपीनाथ मुंडेंनी या मतदारसंघात भाजपचा भक्कम पाया रोवला। आता बीडमधलं हे गणित बिघडू द्यायचं नाही, यासाठी भाजप आतापासूनच सावध पावलं उचलताना दिसतंय। प्रीतम मुंडेंचं राज्यसभेसाठी समोर आलेलं नाव हा त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे। प्रीतम मुंडेंना दिल्लीतल्या राजकारणाचा अनुभव आहे, त्यामुळे या निमित्तानं प्रीतम मुंडेंचं संसदीय राजकारणात पुनरागमन होणार का याकडे लक्ष असेल।
ब्युरो रिपोर्ट NDTV मराठी, मुंबई.